जय राम जय जय राम श्रीराम 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 श्री जय जय रघुवीर समर्थ. सर्व समर्थ भक्तांना जय जय रघुवीर समर्थ. मी आदरणीय समर्थ भक्त डॉक्टर आपल्या मॅडमला विनंती करतो की आपण रोपण सुरू करावं. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. गणेश शारदा चैव सद्गुरुः सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व हि माझा रघुवीरू. सद्गुरु रूपे माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत. गुह्यपणाची मात न चले जेथे यो जातो मरुदंशजो क्षितितले. संबोधयन् सज्जनान् ग्रंथयो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं यस्कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरः क्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आज निरूपणाचा दुसरा दिवस. सगळ्यांनी मला संधी दिल्याबद्दल मी अगोदर सगळ्यांना धन्यवाद देते. श्री रामचंद्र, श्री समर्थ, श्री मारुतीराय, श्रीधर स्वामी, श्री वेणा स्वामी या सर्वांना वंदन करून आणि आपणा सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून आजच्या निरूपणाला प्रारंभ करते. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. काल आपण युगधर्म म्हणजे काय आणि ध्यान हा जो दशक आहे तर अखंड ध्यान, तर त्याची आपण थोडक्यात चर्चा पाहिलेली आहे. सगळ्यांची मतं पाहिलेली आहेत आणि पहिले 2 ओव्या आपण घेतलेल्या होत्या, पण पुन्हा थोडासा त्याच्यातला अधिक भाग आपण पाहण्याचा प्रयत्न करतो आहोत. आता युगधर्म हे माननीय आदरणीय बाबा बेलसरेंनी त्याच्याबद्दल काय म्हणले ते थोडंसं सांगते की संस्कृती, समाज आणि माणूस अशी मानवी जीवनाची 3 अंग आहेत. कोणताही मानव समूह घ्या, कुटुंब, शासन, मंदिर, विद्यालय, व्यापार मंडळ अथवा विज्ञान भवन असू द्या, त्यास वरील 3 अंग असतातच. म्हणजे संस्कृती, समाज आणि माणूस या तिघांनी हे बनलेलं असतो सगळं. आणि ही जीवनाची महत्त्वाची 3 अंग आहेत. तर या मूल्यांच्या रूपानं संस्कृती साकार होते
आपली भारतीय संस्कृती का श्रेष्ठ आहे. आम्ही आता परदेशात जाऊन आलो, पुन्हा त्याचा उल्लेख एवढ्यासाठी करायचा की आपले इथले भारतीय तिथे जाऊनही ती संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण पाश्चात्य संस्कृती ही वेगळीच आहे. आपण जीवन जगत असताना एकमेकांशी धरून राहणं, आपल्याबरोबर समाज असणं, मनुष्य प्राणी हा समाजप्रिय आहे आणि त्याच्यासाठी आपले सगळे व्यवहार त्यांच्याशी जोडून असतात. तिथं प्रत्येक मनुष्य स्वयंभू आहे. फार कोणी कुणाशी मला तरी असे व्यवहार करताना वगैरे दिसलेच नाहीत. आणि म्हणून आपली जी मूल्ये आहेत ती संस्कृतीची खूप श्रेष्ठ आहेत. माणसामधील परस्पर संबंधाचं जे जाळं निर्माण होतं त्यामध्ये सामाजिक जीवन हे आकाराला येतं आणि प्रत्येक माणसाचं समाजातील स्थान, त्याचा दर्जा, त्याची भूमिका, त्याचे हक्क आणि त्यांची कर्तव्य या सगळ्यातून व्यक्तीचं जीवन विकसित होत असतं. लहान मूलसुद्धा लहानपणापासून जे विकसित होतं ते घरातले अनेक, बाहेरचे आपल्याला भेटायला येणारे जे कोणी येतात त्यांच्यामुळं त्याचं जीवन हे घडत असतं. आणि कोणत्याही समाजात सामान्य माणूस संस्कृतीनं पूज्य मानलेल्या मूल्यांच्या सिद्धीसाठी समाजानं घालून दिलेल्या जीवन पद्धतीला अनुसरून आयुष्य घालवत असतो. मानवी जीवनाचा अटळ नियम असा आहे की कालांतरानं मूल्यांमध्ये आणि जीवन पद्धतीमध्ये परिवर्तन घडतंय. जशी पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, आता विभक्त झाली, विभक्तमध्ये अधिक विभक्त व्हायला लागलेली आहे. आणि तसं जर घडलं नाही तर समाजातील बहुसंख्य व्यक्ती अत्यंत स्वार्थी बनतात. समाजातील जिवंतपणाच कमी होतो, समाजाची प्रगती खुंटते. प्रत्येक जिवंतपणे जगणाऱ्या समाजात निस्वार्थी माणसांचं काही प्रमाण असावं लागतं. मी दुसऱ्यासाठी आहे, समाजासाठी आहे अशा वृत्तीनं जगणारी माणसं ज्या समाजात नसतात त्यात परस्पर संशय, अविश्वास, आपापसात वैर आणि एकमेकांचा घात या हीन प्रवृत्तींचा धुमाकूळ वाढत असतो. आणि समर्थांच्या काळातील भारतीय समाज असा स्वार्थानं बरबटलेला होता. खरं म्हणजे फार त्यावेळची वाईट परिस्थिती ती. सबंध भारतभर समर्थांनी प्रवास केलेला आहे आणि समाजाचं पुनरुज्जीवन करण्यासाठी महाराष्ट्र पसंत केला. समाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी अनुकूल राजसत्ता अतिशय उपकारक ठरते. राज्यक्रांती आणि धर्मक्रांती समांतर चालल्या तर समाज परिवर्तन त्वरित घडून येतं. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा उदय झाल्यामुळं ही धर्मक्रांती सोपी गेली आहे. ते स्वतः समर्थांचे शिष्य बनले होते. त्यांनी खूप धडपड केली, त्यांच्याकडून उपदेश घेतलेला आहे. वेळोवेळी त्यांना समर्थांनीही योग्य ते संस्कार केलेले आहेत. आणि हे सगळं सांगण्याचं कारण की समर्थांनी समाज परिवर्तन करण्यासाठी व्यक्तीला सुधारण्यावर अधिक भर दिलेला आहे. व्यक्तीचं अंतरंग हे मानवी संबंधाचं आणि मूल्यांच्या प्रचितीचे एक केंद्र आहे असा त्यांचा विश्वास होता. आणि म्हणून दासबोधाच्या प्रथमार्थामध्ये त्यांनी संपूर्ण शांकर अद्वैत प्रतिपादन केलेलं आहे. अद्वैतावर त्यांनी जास्त भर दिलेला आहे आणि ते अगदी निस्संदेहपणे सांगितले. मूल्यांमधील परिवर्तन ते हेच होतं. कोणत्याही व्यक्तीला समाजापासून अलग करता येत नाही. आपण म्हणू की मला काही समाजाशी देणं घेणं नाही आहे, तसं होऊ शकत नाही. आणि त्यामुळं आपलेपणाचे, निस्वार्थीपणाचे संबंध हे प्रत्येकाशी प्रेमाचे आणि जवळीकतेचे असायला पाहिजे. आणि यासाठी समर्थांनी खूप कटाक्ष, आता त्यांच्या सगळ्या शिष्यांचं जर आपण चरित्र पाहिलं किंवा त्यांच्या घटना पाहिल्या तर लक्षात येतं की समर्थांनी किती प्रेमाने सगळ्यांना हाताळलेलं आहे, समजावलेलं आहे. आणि आपण तर स्वतः म्हणून त्यांचं जे मत आहे की बहुतांचे मुखी उरावे, बहुतांचे अंतरी भरावे, शहाणे करावे जन, पतित करावे पावन, दुसऱ्यास सुखी करावं तेणे आपण सुखी व्हावे. हे जे आहे की जो दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास आणि स्वतःसाठी जगलास तर मेलास, अशा ज्या आपल्या म्हणी आहेत तोच सगळा संदेश आपल्याला समर्थांनी दिलेला आहे. आणि भारतीय समाजात पुन्हा आता त्या विषयाकडे आपण येणार आहोत की त्यावेळेला ब्राह्मण पुढारी होता, बुद्धिमान, अत्यंत विद्वान, समजूतदार आणि कार्यक्षम होता. पण तोच भ्रष्ट झालेला होता, अत्यंत स्वार्थी बनला होता, ध्येयच्युत झालेला होता, अतिहीन पातळीवर जीवन जगू लागला होता.
आणि त्यामुळं दिशाहीन झालेला असा तो, विस्कळीत झालेला होता. आणि म्हणून समर्थांना खूप वाईट वाटले त्यावेळेला. इतर थोर संतांप्रमाणेच ते ब्राह्मण्याचे म्हणजे उत्तम जीवन पद्धतीचे पक्षपाती आहेत. ब्राह्मण या व्यक्तीचे किंवा पक्षपाती नाहीत, तर समाजात पुष्कळ माणसं निस्वार्थी बनावीत, सर्वांनी परस्परांवर मनापासून प्रेम करावं आणि त्यात भगवंताचं स्मरण ठेवावं. अशा रीतीनं प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी साधून समाधान भोगावं, असं समर्थांचं सामाजिक तत्त्वज्ञान आहे. आणि म्हणूनच त्यांनी गृहस्थाश्रमाला पहिला प्रेफरन्स, ज्याला म्हणतो आपण, प्राधान्य दिलेलं आहे. पहिली ओवी आपण काल पाहिलेली आहे. नाना वेश नाना आश्रम, सर्वांचे मूळ गृहस्थाश्रम, जेथे पावती विश्राम त्रैलोक्यासी. आणि विश्रामाचा अर्थही पाहिलेला होता की सगळ्या आश्रमांना गृहस्थाश्रमाचा आधार असतो आणि थोर पुरुष गृहस्थाश्रमात निर्माण होतात आणि त्यांच्याच आश्रयानं जगतात. असा कोणी वैयक्तिक जन्माला आलेला असं आपण पाहिलं नाही. फक्त तो भगवंताचा अवतार असतो की स्वतः भगवंतांनी देवकी आणि वसुदेवाच्या पोटी जन्म घेण्यासाठी त्यांना विनवणी केलेली आहे. पण ते सुद्धा अयोनिज संबंधांनी झाले तरीसुद्धा माता पिता कुटुंब हे प्रत्येकाला हवंच आहे. यशोदा मैयाकडे किंवा नंदबाबांकडे राहिले तरी ते कुटुंबातच वाढलेले आहेत, म्हणजेच एका गृहस्थाश्रमात. आणि मला सांगायला महत्त्वाचं कालपासून वाटतं की आपण गृहस्थाश्रमाची जी चर्चा करतो त्याच्यामध्ये जसे संत आहेत तसं स्वतः भगवंत श्रीराम असतील किंवा श्रीकृष्ण असतील, त्यांनी आपल्या कुटुंबाला सुद्धा महत्त्व दिलेलं आहे. आणि गृहस्थाश्रम हा कसा श्रेष्ठ करावा हे आपल्याला त्यांच्या आदर्शातून समजतं. तर हे सगळ्याचं मूळ हे गृहस्थाश्रम आहे. आणि त्रैलोक्यातील सर्व लोकांना अखेर गृहस्थाश्रमातच विश्रांती लाभते. आपण कितीही फिरून फिरून आलो तरी आपल्याला असं वाटतं कधी एकदा आपल्या घरी जातो, कधी आपला साधा तूप मेतकोड भात खातो, वरण भात खातो. खाणं ही भाग वेगळी आहे, पण आराम करण्यासाठी सुद्धा बाहेर कितीही साधनं असली तरी घरी आल्याशिवाय आणि गृहस्थाश्रमात असल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. आणि म्हणून दुसरी ओवी मी सांगितली होती, थोडी घाई झाली होती, की देवऋषी मुनी योगी नाना तापसी वितरागी पितृ आदी करून विभागी अतित अभ्यागत. हे सगळे कुठं जन्माला आलेले आहेत? तर ह्या गृहस्थाश्रमामध्येच आलेले आहेत. म्हणून तिसरी ओवी त्याला जोडून आहे. गृहस्थाश्रमी निर्माण झाले, आपला आश्रम टाकून गेले, परंतु गृहस्थागृही हिंडो लागले कीर्तिरूपे. तर आता हे सगळे देव, ऋषी, मुनी, योगी, अनेक तापसी आणि विरक्त पुरुष, पितर आणि हविष्यान्नाचे भागीदार, हे म्हणजे इतर सगळे हे हविष्यान्नाचे भागीदार आहेत. आणि अतिथी अभ्यागत हे सगळे गृहस्थाश्रमातच जन्माला येतात. नंतर ते आश्रम सोडून जातात आणि साधना करतात, परंतु पुढे कीर्ती मिळवल्यावर ते गृहस्थांच्या घरीच राहतात आणि संचार करतात. आता या प्रत्येकाचं जर आपण उदाहरण पाहायचं झालं तर आपल्या लक्षात येईल की देवांनी जन्म घेतलेला आहे, घरांमध्येच घेतलेला आहे. श्रीरामांचा असू दे, श्रीकृष्णांचा असू दे, परशुरामांचा असू दे, सगळ्यांचे माता पिता, त्यांचं कुटुंब हे एक आदर्श असं होतं. आणि ते आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे, वाचलेलं आहे. नेहमी नेहमी त्याचा एक आपल्या डोळ्यासमोर आदर्श असतो की श्रीराम हा सगळ्यात उत्तम असा पुत्र म्हणून राहिलेला आहे, उत्तम बंधू म्हणून आहे. त्याच्यानंतर त्यानं पित्याचीही भूमिका पुढे केलेली आहे. पण आपल्या माता पित्यांशी सगळ्यांशी कसं लीनतेनं राहायचं, सगळ्यांची आज्ञा कशी शिरसावंद्य मानायची, हे त्या गृहस्थाश्रमात त्यानं जे शिकवलं ते आजही आपल्याला शिकण्यासारखं आहे. श्रीकृष्णांनी तेच केलं. थोडासा स्वभाव बदल आहे, काळ बदललेला आहे, पण चंचलता जरी असली, खोडकरपणा असला तरी श्रीकृष्णाच्या खोड्या या सगळ्यांना आनंद देणाऱ्या होत्या. आणि त्याचं सगळं गोकुळ हे एक कुटुंब बनलेलं होतं. म्हणजे गृहस्थाश्रमामध्ये तो राहतोय, पण त्यांनी एक आदर्श आपल्याला निर्माण करून दिलेला आहे. आणि त्यामुळं आपण देवांमध्ये जेवढी उदाहरणं घेता येतील तेवढी आपण पाहू शकतो. ऋषी तर माहितीच आहेत सगळे, वसिष्ठ वगैरे, आणि त्यांनीसुद्धा एक उत्तम
असा गृहस्थाश्रम कसा असावा. मला सहज आठवण झाली म्हणून सांगते की अतिथी अभ्यागत वगैरे जे पुढे येणार आहे ना, तर वसिष्ठांनी तो आदर्श घालून दिलेला आहे की आपल्या घरी अतिथी आला तर त्याचं आदरातिथ्य कसं करू शकतात. मुख्य म्हणजे ते दैवी संपत्ती त्यांच्याजवळ होती, कामधेनू त्यांच्याकडं होती. आणि म्हणून विश्वामित्रांचं एवढ्या मोठ्या सेनेसह आल्यानंतरसुद्धा त्यांनी जे स्वागत केले, एवढंच नव्हे, सगळं राम जेव्हा वनवासात गेलेला आहे तेव्हा सगळ्या अत्री, भारद्वाज, सगळ्या ऋषींनी त्यांना जे जे शक्य आहे त्यांचं त्यांनी स्वागत केलेलं आहे. त्यांचेसुद्धा ज्यांचे विवाह झालेले होते, गृहस्थ म्हणजे आश्रम होते, गृहस्थाश्रमात जे राहत होते, त्यांनी सगळ्यांचं स्वागत करणं, आलेल्याला आनंदित ठेवणं हे पाळलेलं आहे. आणि म्हणून इथं देव, ऋषी याचा जेव्हा उल्लेख करतायत आणि वसिष्ठांचं अजून मला एक आठवलं की हा रामाचा वंश पुढे चालण्यासाठी रघुवंशामध्ये कालिदासानं फार सुंदर वर्णन केले, जे रामायणात तर आहेच, की ज्या वेळेला दिलीपाला पुत्र होत नव्हता आणि म्हणून वसिष्ठांना त्यांनी विचारायला गेला, वंदन करायला गेला, तर वसिष्ठांनी अंतर्ज्ञानानं काय ओळखलं होतं, त्यांनी जाणलं होतं की हा जेव्हा इंद्राच्या किंवा स्वर्गामध्ये देवांच्या मदतीला गेलेला होता आणि तो विजय मिळवून दिला, पण येता येता तो घाईघाईमध्ये समोर कामधेनू होती, तिला वंदन न करता, किंवा आपल्याकडं अजूनही आपण देवी गाईला वंदन करतो, तिला 2 घास घालतो, गोग्रास घालण्याची पद्धत आहे, तिची पूजा करण्याची आपल्याला आता दिवाळीमध्ये पूजन करतो आपण. आणि ते न करता तो घाईघाईत आल्यामुळं त्याला अपत्य होत नव्हतं. एवढं गाईचं महत्त्व आहे. म्हणून 21 दिवस वसिष्ठांनी स्वतः राजाला सांगितले की तू माझ्या घरी ये, माझ्या आश्रमात ये आणि इथं तू या कामधेनूचीच मुलगी जी आहे नंदिनी माझ्या इथे, तिची सेवा कर. तेव्हा राजानं 21 दिवस तिची सेवा केलेली आहे. सांगत बसलं तर एवढी कथाच आपल्याला तासभर पुरेल. सगळ्यांना थोडी माहिती असेल की राजा रोज ती उठायच्या आधी उठायचा, तिच्या इथली स्वच्छता करायचा, साफसफाई करायचा, तिला सगळं घास द्यायचा, जे काय द्यायचं ते द्यायचं, पाणी पाजायचं आणि वनामध्ये रोज जात असायचा, तिला घेऊन जायचा आणि मग त्याला पुत्रप्राप्त. म्हणजे तिनं पण तिची परीक्षा पाहिलेली आहे, ती काही मी आता सांगत नाही, पण त्या परीक्षेतही तो यशस्वी झाला आणि मग त्याला पुत्रप्राप्ती झालेली आहे. रघु हा त्याचा पुत्र आहे असं पुढं सांगितलेलं आहे. तर मला मुद्दाम हे सांगायचं की हे सगळे ऋषी हे गृहस्थाश्रमाचाच स्वीकार करणारे आणि पुढे सगळ्या समाजाला चांगला गृहस्थाश्रम कसा करायचा हे दाखवून देणारे होते. ते विश्वामित्रांचं सांगत होते की विश्वामित्र जेव्हा एवढ्या लवाजमा घेऊन आले होते, केवढा मोठा परिवार होता त्याच्याकडं, आपल्याला संख्येशी महत्त्व नाही. वसिष्ठांनी त्या सगळ्यांची पंचपक्वान्न नव्हे, प्रत्येक आवडीच्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना पुरवलेल्या आहेत आणि तो विश्वामित्र ऋषी इतके त्याच्यावर आश्चर्य करतात, म्हणजे आश्चर्य त्यांना वाटायला लागतं आणि ते विचारतात हे तुम्ही एवढं कसं करू शकलात. तेव्हा त्यांनी सांगितलं की माझी सगळी कृपा आहे या कामधेनूची, म्हणजेच त्या नंदिनीची, आणि म्हणून ते तिला ओढवून न्यायला लागला. तो काही प्रसंग आपल्याला पाहायचा नाही, पण ऋषींनी मोठमोठ्या प्रमाणावर सगळ्यांचं स्वागत करण्याचं हे जे एक आपल्याला म्हणजे उपदेशामृत दिलेलं आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे. पुढं म्हटलेलं आहे, आता मुनी असाही शब्द आलेला आहे. मुनींमध्ये मननात त्रायते इति मंत्र हा, तसं मनन करणारे ते मुनी. आणि त्याच्यामध्ये आपल्याला शंकराचार्यांचं एक महत्त्वाचं नाव घ्यावं वाटतं की ते सुद्धा शारदांबा आणि आपल्या शिव त्यांच्या गुरूंच्या पोटी ज्या उदरी जन्माला आले होते. मगाशी जे सांगितलेलं आहे की हे सगळे गृहस्थाश्रमी निर्माण झाले आणि आपला आश्रम टाकून गेले याचा अर्थ त्यांनी त्याग केला असा नाही आहे, तर आपल्या समाजाच्या उद्धारासाठी, विश्वाच्या कल्याणासाठी आपला जन्म आहे. फक्त आपलं एकट्याचंच कुटुंब आपण पाहणं इतकाच
मर्यादित अर्थ भारतीय संस्कृती सांगत नाही आणि म्हणून हे असे ऋषी मुनी झाले. म्हणून आज आपला भारतीय समाज वेगळ्या ह्याच्यावर आहे, वेगळ्या एका त्याला उंचीवर आहे. अजूनही सगळेजण आपल्याकडे आदरानं पाहतात. त्याचं कारण ते नाना तपस्वी तर किती झालेले आहेत. अगदी भगीरथापासून सगळे विचार केला तर आणि सगळ्यांनी साक्षात शंकरसुद्धा तप करतात. शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी सगळे राक्षस तपश्चर्या करतात. पण राक्षसांचं सुद्धा तेवढा प्लस पॉईंट आपण पाहायला हरकत नाही की तपश्चर्या त्यांनी केलेली आहे. मागणी त्यांची दुष्ट असेल तो भाग वेगळा ठेवूया. आणि वीतरागी, राग म्हणजे आसक्ती, वीत म्हणजे निघून गेलेली, असे सगळे आहेत. सगळे संत वीतरागी आहेत. आणि पितृ आदी करून विभागी. तर पितरांचा सुद्धा आपल्याकडे जास्त लक्ष दिलं जातं. आता गणपतीनंतर तर पितृपंधरवडा येतोच. ते 15 दिवस तर विशेष करून असतात. पण वडिलांच्या किंवा जे कोणी आपले पितर आहेत त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना तर्पण करणं, त्यांचं स्मरण करणं हे सुद्धा या गृहस्थाश्रमातच रुजवलं जातं. आणि त्यामुळे लहान मुलंसुद्धा बघा, आपल्या घरामध्ये फोटो असतील, लहान मुलं रोज तिथे जाऊन नमस्कार करतील. ते जर त्यांना दृष्टीला दिसलं तर, की आपण म्हणतो नैवेद्य दाखवायचा, जसा देवाला दाखवतो तसा पितरांना, तसाच प्राण्यांना म्हणजे गोमातेला किंवा खंडोबा म्हणून कुत्र्याला, असे पक्ष्यांमधला कावळा, हे जे आपल्याकडं देण्याची पद्धत आहे ही सगळी गृहस्थाश्रमातच. आणि जरी ते टाकून गेले तर गृहस्थगृही हिंडो लागले कीर्तिरूपे. आणि मग त्यांची कीर्ती अत्यंत प्रसिद्ध ते झालेले आहेत. आता समर्थांनी तर एवढा मोठा शिष्यपरिवार निर्माण केलेला आहे. आणि गृहस्थाश्रमातल्या लोकांकडूनच ते भिक्षा मागत असायचे. मग अशी काल सांगितलं होतं तसं एकनाथांनी सुद्धा आपल्या पितरांच्या श्राद्धासाठी ब्राह्मणांना बोलावलं असता त्यांचे सगळे पितर येऊन भोजनाला बसतात आणि ब्राह्मणांनी नकार दिल्यानंतर काही कमी पडलं नाही. ते पितर स्वतः हजर झालेले आहेत. तर हे वैशिष्ट्य आहे आपल्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि म्हणून हा जो पहिला श्लोक आहे किंवा पहिले 3 श्लोक आहेत हे अतिशय महत्त्वाचे आहेत. निस्पृह हा प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक माणूस हा निस्पृह असला पाहिजे. आणि कोणत्या तो आश्रमात राहतो तर मी आत्ता सांगितलं तसं गृहस्थाश्रमात त्यानं राहायला पाहिजे आहे. ब्रह्मचारी तर असलाच पाहिजे, वानप्रस्थाश्रमातला तर असलाच पाहिजे निस्पृह, पण गृहस्थाश्रमातला सुद्धा असला पाहिजे. आणि आपला हा प्रपंच स्वार्थावर बेतलेला आहे असं कोणीही विचार करायचा नाही. आपल्या संसारासाठी, गृहस्थाश्रम चालवण्यासाठी पैसा मिळवायलाच हवा. त्याद्वारे देहसुख, कुटुंब सुख जपायला हवं. यातून प्रपंचाप्रती ममत्व जडून निस्पृहत्व ढळण्याची शक्यता वाढते. काय होतं, जो कालपर्यंत आईवडिलांकडे बघत असतो तो आज लग्न झालं की लगेच बदलतो. आणि त्याला मुलं झाली की तो शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या मुलांवर जे प्रेम करत होता, गोकुळात नांदत होता, ते विसरायला लागतो. आणि म्हणून हे निस्पृहत्व ढळू नये त्यासाठी गृहस्थाश्रम एका निस्पृह उत्तम पुरुषासाठी योग्य नाही असं सामान्यांना वाटतं. पण सामान्यांना हे समजावून द्यायचे की जरी तो गृहस्थाश्रमात असला तरी आपण या सगळ्या म्हणजे वीतरागी जो म्हणलेला आहे शब्द तो त्यासाठी की सगळे आसक्ती या ठिकाणी संपवायची आहे. मग थोर सत्पुरुष आहेत, थोर संन्यासी आहेत, ब्रह्मचारी आहेत, साध्वी स्त्री आहेत. आणि त्यांचा जन्म गृहस्थाश्रमी असणाऱ्या माता पित्यांच्याच पोटी. आता बघा ना, वेणास्वामी आहेत, अक्कास्वामी आहेत, किती स्त्रियांचा समर्थाने उद्धार केलेला आहे आणि त्यांना मोठमोठ्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. तर हे सगळं त्यांना मात्यापित्यांचं सुख मिळालं, पण नंतर ते दुरावायला लागलं. त्यावेळेला एक मोठा, ज्याला आपण जन्मदाता जरी वेगळा असला तरी समर्थांनी ही पित्याची भूमिका, एका गुरुची भूमिका एवढी समर्थपणे पेलले. तो शब्दच आपल्याला इतका वापरावा लागतो
आणि त्यामुळंच सगळा हा समाज हे त्यांनी एक मोठं कुटुंब मानलं आणि ते सगळा त्यांनी हे केलेलं आहे. तर म्हणून गृहस्थाश्रमाला सगळ्यात मूळस्थान मानतात. आता काल सांगितलं होतं मी की आश्रम या संकल्पनेमध्ये नीतीला मोलाचं स्थान आहे आणि मनुष्य नीतिवान होण्यासाठी त्याच्या सगळ्या इच्छा वासना पूर्तीसाठी एक योग्य स्थान हवं होतं आणि म्हणून हा गृहस्थाश्रम अस्तित्वात आलेला आहे. म्हणजे आपल्याकडेची कुटुंब व्यवस्था, सगळ्या संतांनी एवढं कुटुंबाबद्दल किंवा संसाराबद्दल फक्त काय लिहिलेलं आहे, तो करावा नाही टका, पण त्याच्यात गुंतून नाही पडायचं, त्याची आसक्ती नाही ठेवायची. म्हणून हे त्यांनी सगळ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. परत असं वाटेल की म्हणजे गृहस्थाश्रमाने फक्त संसारच करायचा आहे का, असं इथे म्हणायचं आहे का समर्थांना? नाही. आपला संसार करत करत समाजाचाही संसार, समाजाचंही हित हे पाहिलं पाहिजे. आणि गृहस्थाश्रमाचं पालन करत असताना निस्पृहता टिकवता येऊ शकते, हे समर्थांनी पटवून दिलेलं आहे याच्यातून. आत्ता सांगितलं तसं हे सगळेजण गृहस्थाश्रमातच जन्माला आले. देव, ऋषी, मुनी, योगी, तपस्वी, विरक्त पुरुष, पितर, हविष्यान्नाचे भागीदार, अतिथी, हे अभ्यागत, हे सगळे या गृहस्थाश्रमातच जन्माला आलेले होते. आणि मग ते गुरुगृही जायचे, तिकडं कठोर साधनेतून ज्ञान संपादन करतात, आत्मबल वाढवतात, परम अनुभव घेतात आणि हा परमानंद त्यांना बहुजनांमध्ये वाटायचा असतो. कारण पुन्हा ते गुरु होणार आहेत सगळे शिष्य जे असतात ते. आणि तो कसा मिळवायचा आहे परमानंद, याविषयी समाजाला मार्गदर्शन करायचं. म्हणजे कालचा शिष्य आज गुरु होतो आणि मग पुन्हा गृहस्थाश्रमींच्या सोबतीनं ते राहू लागतात. आता ब्रह्मचारीसुद्धा बघा बरेच ठिकाणी अशी 5 घरी माधुकरी मागवून वगैरे राहत असतात. म्हणजे त्यांना त्या घराशी जोडलं जातं त्यांचं नातं आणि त्याद्वारे समाजाला भगवंत सन्मुख करण्याचं. कशासाठी हो? फक्त मनाचे श्लोकच समर्थांनी करायला सांगितले की अगदी पहाटेच्या वेळेला जेव्हा ते पोहोचत असतील आणि प्रभाते मनी राम चिंतित जावा, एका वाक्यातून एका चरणातून प्रत्येकाच्या अंगावर असे शहारे उभे राहतात. आणि प्रभात काळ ही चांगल्या प्रसन्न काळ आहे आणि त्यावेळेलाच आपल्याला रामाचं चिंतन करायला पाहिजे. म्हणून या समूहाचं मला फार कौतुक वाटतं आणि मला कालपासून आनंद होतो आहे किंवा मागेही काही वेळेला मला दादांनी संधी दिलेली आहे. आपण विष्णू सहस्रनाम वगैरे शिकलो की ही पहाटेची उत्तम वेळ आहे मन एकाग्र करण्यासाठी, सगळ्यांनी जमण्यासाठी आणि आपलं मन दिवसभर नव्हे आयुष्यभर प्रसन्न राहण्यासाठी. या वेळेला जर आपण हे चिंतन केलं तर ते उपयोगाचं आहे. आणि म्हणून समाजाला भगवंत सन्मुख करण्यासाठी हा गृहस्थाश्रम आहे. त्याला समाज मान्यता मिळवून त्याच्या कीर्तीचा सुगंध सगळीकडे दशदिशांना दरवळू लागतो आणि नीती आणि सदाचरणाचं अधिष्ठान असणारा गृहस्थाश्रम हा भगवंत प्राप्तीसाठीची एक प्रयोगशाळा आहे. इतकं सुंदर सांगितलेलं आहे बघा. रवींद्र पाठक सांगतात की ही एक जणू काही प्रयोगशाळा आहे. आणि मला तेच जाणवतं की जेव्हा लहान तान्हं मूल घरामधले ते मंदिरातले म्हणजे आपल्या देवघरातले घंटेचे आवाज ऐकतात, मला अगदी आठवतं की सगळी रांगणारी मुलं तिथे येतात पहिल्यांदा. ती घंटा घ्यायला त्यांना आवडते. नंतर ते हळूहळू देवसुद्धा एक एक काढायला लागतात. आपण म्हणतो हा उद्योग करतो, नाही, ती त्यांना हळूहळू गोडी लागते. तो एक प्रयोग सुरू झालेला असतो लहानपणापासूनच आणि मग त्यांच्यावर हे संस्कार होऊन पुढे त्यांनासुद्धा हे अध्यात्माचं अधिष्ठान प्राप्त होतं. म्हणून गोंदवलेकर महाराज काय म्हणायचे की सर्वसंग परित्याग करून एका लंगोटीनिशी रानावनात एकटं राहून परमार्थासाठी साधन करण्यापेक्षा प्रपंचात राहून भगवंतानं ज्या स्थितीत ठेवले त्या स्थितीत समाधानानं राहून मनापासून नामस्मरण करणं अधिक अवघड आहे. कारण समर्थ सांगतात की रात्रंदिनामा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, असं तुकोबाराय म्हणतात की रात्रंदिनामा युद्धाचा प्रसंग. तर हे उगसरी म्हणत आहेत ते.
प्रपंचात राहून परमार्थ करणं हे द्वंद्वयुद्ध आहे, कसरत आहे. काल माझ्याकडे एक संगीताचे शिक्षक आले आणि ते म्हणाले की म्हणे, मॅडम तुम्ही नोकरीला होतात त्यावेळेला तुम्हाला हे काही करता आलं नाही ना? म्हटलं असं नाही, त्यावेळेलाही जेवढं करता येईल तेवढं करण्याचा भगवंतांनी आम्हाला आदेश दिला, तसं ते ते घडलं. पण आता एक त्यांची जास्त संधी मिळालेली आहे आणि भगवंत आपल्याकडून करून घेत आहेत. तर सगळं सोडून देऊन एकांतात जाऊन भगवंत प्राप्तीसाठी प्रयत्न करणं म्हणजे युद्धात सर्वजण मरून गेल्यानंतर स्वतःला राज्याभिषेक करण्यासारखं आहे. एकीकडे भगवंताच्या दर्शनाची तळमळ लागून राहिली आहे आणि दुसरीकडे प्रपंचातील जबाबदाऱ्या पूर्ण करण्याची प्रामाणिक खटपटही चालू आहे. अशा दोलायमान स्थितीत विवेकानं वागून भगवंताची प्राप्ती करणं हे केव्हाही श्रेयस्कर आहे. आणि म्हणून समर्थ किंवा गोंदवलेकर महाराज किंवा सगळे संत असं म्हणत नाही आहेत की तुम्ही संसार सोडा. संसारात राहून करणं थोडंसं कसरत आहे हे कबूल आहे, पण तरीसुद्धा गृहस्थाश्रमी निस्पृहच होतो आणि त्या परीक्षेत तो पास होतो. सर्व संग परित्याग करून निस्पृहता सांभाळण्यात कसलं आलंय मोठेपण? गृहस्थाश्रमात राहून जर निस्पृहता सांभाळली तर ते खरं संतपण म्हणता येईल असं समर्थ आपल्याला सांगतायत. आणि त्यामुळं निस्पृहासाठी गृहस्थाश्रम हा आत्मपरीक्षण करण्यास योग्य ठिकाण आहे, अतिशय योग्य ठिकाण आहे. आणि इथंच तो स्वतःच्या अंतरंगाची नेमकेपणानं तपासणी करू शकतो. थोडंसं अंतर्मुख होऊन पाहिलं तर मी माझ्या कुटुंबासाठी करतोय, पण मला बाहेरच्यांसाठी काही करता येईल का? प्रत्येक गृहिणीने आसपासच्या 2-4 मुलांना जर संस्कार केले, आता तुम्ही म्हणाल प्रत्येक गृहिणीनं करायचं, मग त्यांनी ज्यांना संस्कार करण्याची शक्यता नाही आहे अशा घरात जन्मलेल्या मुलांना जर आपण संस्कार केले, मग ते झोपडपट्टीतील असतील, गरिबांची मुलं असतील, अनाथ आश्रमातली असतील. आम्हाला एक समोर संधी चांगली होती की हे गाडगीळ बालगृह आहे, 60-70 मुलं मुली असायच्या. त्यांना शिकवायला आनंद इतका मिळतो, मग इतकं. आता ते सगळं बंद झालं कोरोनापासून, पण गृहस्थाश्रमात हे सगळे नीती नियम कडक पाळून किंवा मर्यादेत राहून ते उत्तम रीतीनं निस्पृहत्व टिकत जपत भगवंताची प्राप्ती करता येते. आणि म्हणून अनेक संतांनी गृहस्थाश्रम स्वीकारून तो उत्तम करून दाखवलेला आहे आणि ते एक आदर्श आपल्या डोळ्यासमोर आहे. आता पुष्कळ लोक असे गृहस्थाश्रमी असतात की प्रत्येकालाच ती निस्पृहता सांभाळता येत नाही. परवाच मी जेव्हा गेले होते ह्या उपनिषदांच्या पुस्तकं आठवले, जे वरदानंद भारती आहेत त्यांनी इतकी सुंदर पुस्तकं लिहिलेली आहेत की एक असेच गृहस्थ येतात आणि म्हणतात, महाराजांकडे येतात आणि म्हणतात की कसं करायचं म्हणे, कसरत आहे माझी. बाहेर जर गेलो, आता हे मी आत्ता इथल्यापुरतं बोलती आहे, पण प्रत्येकानं हे अनुभव घेतलेले आहेत. ज्या ज्या क्षेत्रात जो जो नोकरीला असेल, व्यवसायाला असेल, तिथं तुम्हाला इतकं शुद्ध निस्पृह राहता येतं का? आपल्या मनात नसलं तरी काही गोष्टी कराव्या लागायच्या. तर ते म्हणे माझ्या वरचा अधिकारी आहे त्याला मला लाच द्यावी लागते, माझ्या खालचे जे आहेत ते इतरांकडनं लाच घेतात आणि मला देतात की तुम्ही तोंड बंद करा. म्हणे मी काय करू, माझ्याकडं असा पैसा येतो, याचं मी काय करू? बघा, इतकं निस्पृह होण्याची इच्छा असल्यावर अशा समर्थांसारख्या किंवा गोंदवलेकर महाराजांसारख्या किंवा अन्य संतांना त्यांनी विचारल्यानंतर त्यांनी असं, म्हणजे त्या वरदानंद भारतीनंच विचारलेलं आहे, तर ते सांगतात तुम्ही नोकरी सोडून द्या. ते म्हणे नोकरी सोडता येणार नाही, मला प्रपंच करायचं आहे. मग काय करायचं? मग एक काम करा, तुम्हाला जो असा पैसा मिळत असेल, मिळवत नाही, मिळत असेल, आता लोक मिळवतात तो भाग बाजूला ठेवा, तो तुम्ही बाजूला ठेवा आणि तो समाजात ज्यांना काही मिळत नाही आहे अशांसाठी वापरा. पण त्यातला एक पैसा, पूर्वी पैसे होते ना, 100 पैसे म्हणजे 1 रुपया, आता ते पैसे गेले, आता 1 रुपयालाही किंमत नाही, 10 रुपयालाही नाही. पण त्यांनी सांगितलं होतं की त्यातला 1 पैसासुद्धा घरातल्यासाठी वापरू नका. हा थोडासा त्याच्यातून दूर होण्याचा मार्ग आहे. असे बरेच प्रसंग घडत असतात
आणि लोक कसं लालघोटेपणा करायचा, वरिष्ठांची हे सांभाळायची. तर ह्या सगळ्या स्वार्थाला थोडासा आपण फाटा दिला पाहिजे. आणि गृहस्थाश्रम ही संकल्पना मुळापासून समजून घ्यायला हवी. तर पहिला टप्पा जो आहे तो षटकर्म प्रामाणिकपणे करायची. आता पुढे आपण ती पाहणार आहोत. आणि हे गृहस्थाश्रमाचं वैभव आहे. ती षटकर्म या सगळ्या संतांनी कशी पाळलीत, त्यासाठी मला एकनाथ महाराजांचं उदाहरण अगदी मनापासून द्यायचं आहे सगळ्यांना, की स्वधर्म आणि भूतदया हे गुणसुद्धा गृहस्थाश्रमाजवळ असायला पाहिजे, त्याच्या गृहस्थाश्रमीजवळ असायला पाहिजेत असं समर्थ सांगतात. आणि इथंच आपली चूक होते, कारण स्वधर्माचरणापासून आपण दूर गेलेली मंडळी आहेत. हल्ली लोक काय म्हणतात, कसं शक्य आहे आम्हाला हे करणं, आम्हाला ड्युटी असते, इतक्या वाजता जायचं असतं, त्याच्या अगोदर तासभर उठा. जसं योगाभ्यास करण्यासाठी आमचे एक 80 वर्षाचे त्या काळातले 87 साली कैवल्यधाम लोणावळ्याचे एक शिक्षक होते, गुरु होते, करंबेळकर म्हणून. तर ते म्हणायचे 20 मिनिट, फक्त 20 मिनिट स्वतःसाठी द्या आयुष्यातली. मग सगळ्या गृहिणी म्हणायच्या आम्हाला 5पासून उठायला लागतं सगळ्यांचं. ते म्हणले 4:45ला उठा, स्वतःसाठी 20 मिनिटं द्या, 15 मिनिट द्या, 10 मिनिट द्या, तेही जाऊ द्या, सगळे कुकरची शिट्टी होईपर्यंत करा. म्हणजे कुठलीही गोष्ट जर एकदा करायची ठरवली तर ते शक्य आहे. आणि स्वधर्माचरणापासून आपण दूर जाता कामा नाही. धर्म म्हणजे काय हेच अजून आपल्याला उमगलेलं नाही. मग जात, पंथ, संप्रदाय यावर आधारलेला हा सगळा धर्म समर्थांना अजिबात अपेक्षित नाही आहे. ना आत्तासुद्धा म्हणतातच ना, जात नाही ती जात. आता तर फारच चाललेलं आहे त्याच्यावरचं, त्याबद्दल न बोललेलं बरं आहे. पण आपण आपलं कार्य हे नेटानं करायचं, प्रामाणिकपणे पार पाडायचं. स्वधर्माला महत्त्व दिलेलं आहे, भगवंतांनी दिलेलं आहे, सगळ्या संतांनी दिले, समर्थ तेच सांगतायत. आणि गृहस्थाश्रमी स्वधर्मापासून लांब जाण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे काय करतात तर भगवंत प्राप्तीसाठी असं वाटतं की गृहस्थाश्रमात राहून उपयोग नाही. मी मगाशी सांगितलेलं आहे, तेवढ्यासाठी एकांतात किंवा वनात जायची आज गरज नाही आहे. मुलाबाळांना उघड्यावर टाकायचं आणि परमार्थाच्या नावाखाली कुठंतरी भरकटत राहायचं. आपल्याबरोबर अनेक जीव राहत असतात, म्हातारी माणसं असतात, आपली मुलं असतात किंवा नात्यातली कोणी कोणी असतात. तर त्या सगळ्यांची काळजी घेणं हे गृहस्थाश्रमाचं काम आहे. अगदी आपल्यावर अवलंबून असलेले, काल मी सांगितलं होतं की नोकर चाकर यांचंसुद्धा वेदानं सांगितलेलं आहे की सगळ्यांचं अगोदर बघा आणि मग स्वतः जे काही उपभोग घ्यायचे ते घ्या. आणि पैसा अडका कमवणं, मुलं बाळं घरदार सांभाळणं म्हणजेच गृहस्थाश्रम अशी त्यांची समजूत असते. त्यामुळं सामान्य जनांना गृहस्थाश्रम म्हणजे नेमका काय त्याची, त्या संकल्पनेचीच ओळख करून देण्यासाठी आपल्याला ही षटकर्म सांगणार आहेत. तर ती आपण नंतर बघूया. आता पुढची ओवी पहिली. अशी मी सांगितलं ते त्या तिसऱ्या ओवीचंच सगळं बोलतीये की गृहस्थाश्रमी निर्माण झाले, आपला आश्रम टाकून गेले, परंतु गृहस्थ गृही हिंडू लागले कीर्ती रूपे. इथपर्यंत झालं. या कारणे गृहस्थाश्रम सकळांमध्ये उत्तमोत्तम, परंतु पाहिजे स्वधर्म आणि भूतदया. तर गृहस्थाश्रम हा सगळ्या आश्रमामध्ये उत्तम आश्रम आहे आणि त्यात स्वधर्माचं आचरण करणं आणि भूतदया या 2 गोष्टी असतात. या स्वधर्म जो गृहस्थाचा आहे तो मला एकनाथ महाराजांचा काल मी वाचत होते, अक्षरशः डोळे दिपून जातात आणि मन अगदी हेऊन जातं की किती गोष्टी करायच्यात. त्याच्यासाठी पुढचे षटकर्म सांगतायत. या कारणे गृहस्थाश्रम सकळांमध्ये उत्तमोत्तम म्हटलेलं आहे. आणि म्हणून पाहिजे स्वधर्म. स्वधर्माला स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. हा स्वधर्म पालन करत असताना, धर्माचा अर्थ आहे कर्तव्य, स्वतःचं कर्तव्य पालन करत असताना एक वेळ निधन झालं तरी ते सुद्धा ते श्रेयस्कर आहे. पण भगवंत सांगतात परधर्मो भयावह,
याच्यावर तर आपल्याला जास्त भाष्य करायचं नाही आहे. पण माझा जो धर्म आहे, माझं जे कर्तव्य आहे ते मी चांगलं चोख पाळलं पाहिजे. आज असं होतंय समाजामध्ये, पूर्वीच्या जरी 12 बलुते किंवा हे नसले, 4च वर्ण नसले, तरी आज असंख्य वर्ण झालेले आहेत. म्हणजे एक एक समूह, डॉक्टर, इंजिनियर, शेतकरी, व्यावसायिक, सगळ्या क्षेत्रातले पुन्हा वेगवेगळे विशेषज्ञ. आणि मग प्रत्येकाला वाटतं माझ्यापेक्षा तो श्रेष्ठ आहे, त्याला भरपूर पैसा मिळतोय म्हणून मी तसं वागायला पाहिजे. किंवा मी त्याचं, बघा ना, एक 10 मिनिटाचं ऑपरेशन करायला जर 5 लाख रुपये घेत असतील तर लोक म्हणतात एवढे 5 लाख रुपये घेतात, कशाचे घेतात? मी ते काम करू शकणार नाही. जर मी, म्हणजे जो असतो ना सहाय्यक, ते म्हणतात आम्ही सुद्धा आता ऑपरेशन करू शकतो, आम्ही 1 लाखात करू, आणि प्राण जातो. म्हणून स्वधर्मे निधनम श्रेय. स्वतःचं तर निधन झाल्यासारखंच आहे, पण दुसऱ्याचे प्राण घेण्याचे अधिकार नाहीत आपल्याला. तसेच इंजिनियर, सगळे अगदी छोटे छोटे प्लंबर, अमुक तमुक, हे जे आपले कर्मकारी आहेत, कर्म करणारे आहेत, तांत्रिक आहेत, त्यांच्यावर सुद्धा आपण, इलेक्ट्रिशियन, एक बटन बंद पडलं, एक हे झालं, आपल्याला बोलवावं लागतं. तो 2 मिनटासाठी 300 रुपये घेतो, पण आपण जर ते करायला लागलो तर आपल्याला ते करणं शक्य नाही. म्हणून स्वधर्म हा पाळलाच पाहिजे. आणि तो पाळत असताना भूतदया पण समर्थांनी खूप छान सांगितलेली आहे. जेथे षटकर्मे चालती, विद्योक्त क्रिया आचरती, वाग्माधुर्ये बोलती, प्राणी मात्रासी. आता 6 कर्म कुठली ती आपल्याला समजून घ्यायची. अध्ययन, अध्यापन, यजन, याजन, दान आणि प्रतिग्रह. काल मी सांगितली होती की ही षटकर्म जिथं चालतात आणि धर्मशास्त्रानुसार जिथं आचरण चालतं, तिथं सगळ्या लोकांशी गोड वाणीनं बोललं पाहिजे, किंवा बोलणं आपलं कर्तव्य आहे. आता सांगितलं तसं ही षटकर्म आपण मनापासून पाळली पाहिजे. आता यातलं बघा ना, प्रत्येक पहिलं अध्ययन, अध्यापन, यजन, याजन. यजन म्हणजे यज्ञ करणं. अगदी छोटे छोटे यज्ञसुद्धा आपल्याकडं मानलेले आहेत, अग्निहोत्रासारखे, आणि ते रोज आपण करू शकतो किंवा केले पाहिजेत. याजन म्हणजे लोकांकडून करून घेणं. त्या निमित्तानं आता बघा, प्रत्येक मंदिरामध्ये याग होतात. आता इथे आमच्या इथे गणेश मंदिर आहे, तर गणेश याग. त्या निमित्तानं एवढ्या भागातले किंवा आपल्या जे इच्छुक असतील लोक ते त्या ठिकाणी येतात. 100-200 लोक येतात. सगळ्यांना ती आहुती देण्यामध्ये एक आवड असते, इच्छा असते, मंत्र म्हणायचे असतात. मग हे याजन आहे, म्हणजे दुसऱ्यांकडून करून घेणं. जे पुरोहित आहेत ते सगळ्यांकडून करून घेतात, तर ते करून घेतलं पाहिजे. आणि दान घेणं आणि दान देणं ह्या पण महत्त्वाच्या गोष्टी आहेत. दान देणं जितकं महत्त्वाचं आहे, तसं जर एखाद्याने म्हटलं तर दान घेणंसुद्धा प्रतिग्रह म्हटलेलं आहे. आणि ही षटकर्म जिथे चालतात, धर्मशास्त्राप्रमाणे जिथं क्रिया हे चालतं, सगळं आचरण चालतं, तो गृहस्थाश्रम आहे आणि तो सगळ्यांनी पाळायचा आहे. एक सुंदर असं एकनाथी भागवतामध्ये एकनाथांचं जे वचन आहे ते सांगते, आणि थोडेसे त्यांचे काही ह्या दैनंदिन कर्तव्य करत असताना ते कसे वागत होते. खरं म्हणजे गोंदवलेकर महाराजांनी सुद्धा विवाह करायला आईनं भाग पाडलं, पण त्यांचं चित्त तसं गृहस्थाश्रमामध्ये रमत नव्हतं. पण तरीसुद्धा त्यांनी आईची, वडिलांची क्रिया केलेली आहे, आईचं जबाबदारी सांभाळलेली आहे. आपल्या पत्नीला सुद्धा जेवढं देता येईल आध्यात्मिक ज्ञान, प्रपंचामध्ये राहून ते शिकवलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी, दोन्ही गोष्टी करता आल्या पाहिजेत. मज माझी रंगली चित्तवृत्ती,
या लागी विसरला गृहासक्ती, त्यासी गृहाश्रमी माझी प्राप्ती, सुख संपत्ती निजबोधू. स्वतःच्या आत्मतत्वाचं ज्ञान होणं, निजबोध, हीच त्याची संपत्ती आहे. जरी जाहली स्त्री पुत्र गृहस्थिती, परीन धरावी त्यांची आसक्ती, सावध राखावी चित्तवृत्ती, परमात्मयुक्ती साधने. काय करायचं आहे तर आपली चित्तवृत्ती सावध ठेवायची आहे आणि परमात्म्याच्याशी आपल्याला जोडलं गेलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. म्हणून अगदी विवाहाचे सुद्धा सगळे जे आपल्याकडं समारंभाचे सगळे विधी आहेत ना, ते विधीसुद्धा करणं आवश्यक आहे. हल्ली काय करतात, सगळ्याला फाटा देतात, म्हणतात फक्त इतक्या वाजता लग्न लावून टाका, बाकी विधी नकोत. पण त्यांनी ते सगळे विधीपूर्वक आपलं विवाह झालेला होता त्यांचा गिरिजाबाईंबरोबर. म्हणजे रुखवत, मधुपर्क, विवाह, सुन्मुख, तेलवण, ऐरणी पूजन, धेंडा नाचवणं, गृहप्रवेश, लक्ष्मीपूजन, हे सगळे विधी झालेले आहेत. आणि मग त्यांचा नित्यक्रम कसा होतो विवाहानंतरसुद्धा, तो मला मुद्दाम आवर्जून सांगायचा आहे की ब्राह्ममुहूर्ती उठायचे. आपण सगळेजण ब्राह्ममुहूर्तावर उठतो म्हणजे आपल्याला ते एक सदर भरलं गेलं आहे. प्रातस्मरणपूर्वक गुरूंचं चिंतन करायचे, आपण करतो आहोत. तसंच शौच मुखमार्जनादी विधी करायचे. प्रातस्नानाला गंगेवर जायचं, सूर्योदयापूर्वी संध्यावंदन करायचं, नंतर घरी येऊन पूजा अर्चा, ध्यानधारणा, गीता भागवतादी ग्रंथांचं पारायण, अगदी श्रवण, आणि एवढं होता होता मध्यान्ह काळ व्हायचा. समर्थांनी 12-12 तास उभं राहून गोदावरीच्या तीर्थामध्ये गायत्री पुरश्चरण आणि रामचंद्राचा जप केलेला आहे, तर आपल्याला हे सगळ्यांना माहिती आहे. मग पुन्हा हे सुद्धा मध्यान्ह संध्या करायचे. ब्रह्मयज्ञ गंगेवर सारून घरी नैवेद्य वैश्वदेव आटोपून अतिथ अभ्यागतांचा समाचार घेऊन सर्वांसह भोजन करणं. तिसरे प्रहरी भागवत, रामायण किंवा ज्ञानेश्वरी यापैकी एखाद्या ग्रंथावर त्यांच्या वडिलांनी भानुदासांनी स्थापिलेल्या श्री विठ्ठल मूर्तीपुढं पुराण सांगायचे. काहीतरी म्हणजे शहाणे करून सोडावे सकळ जन हे समर्थ आपल्याला सांगतायत. जे जे आपणासी ठावे ते ते इतरांसी द्यावे, हा गृहस्थाश्रमाचा महत्त्वाचा भाग आहे. आणि पुन्हा सायंकाळी गंगेवर जाऊन संध्याविधी आटोपून घरी परत यायचं आणि रात्रीची धुपारती, स्तोत्र सगळं करून थोडासा फराळ करायचा, पुन्हा कीर्तन करायचं आणि वेदोपनिषद पुराणं मननपूर्वक वाचण्यात मध्यरात्रीचा काळ घालवायचा आहे. कारण सगळ्यांना दिवसभर सांगायचं आहे, पण आधी स्वतः चिंतन करावं लागतं. आणि नाथांना फक्त 4 तास झोप पुरायची. कौटिल्यानं सुद्धा सांगितलेलं आहे की अगदी 4 तास झोप प्रत्येक राजाला सुद्धा पुरेशी. आपले नरेंद्र मोदीजी पंतप्रधानसुद्धा असेच 4 तास वगैरे झोपत असतील. तर सगळ्यांना भक्ती मार्गाला लावणं, भजन उच्चारण करणं, हे सुरू करण्यामागे हाच उद्देश आहे की समाजाला त्याच्यामध्ये मग्न करायचे आणि आत्मानुसंधान सुटू न देता सगळी कर्म भगवंताला अर्पण करून प्रपंचात ते अलिप्तपणाने राहत होते. समर्थांना हेच अपेक्षित आहे की निस्पृह कसं व्हायचं याच्यामध्ये राहून. मग आत्मानुसंधान, हरिचिंतन, गुरुस्मरण, नामस्मरण हे शब्द दिसायला वेगळे दिसतात, पण त्यांचं सगळ्याचं स्वरूप एकच आहे. अभेद भक्तीचं स्वरूप त्यांच्या आचरणात स्पष्ट उमटलेलं होतं. आणि देवाहून वेगळेपणाने न राहता सर्व भूती हरीला पाहून सर्व संसारच त्यांनी ब्रह्मरूप करून टाकला होता. म्हणजे नाथांच्या घरी सदावर्त होता. आता बाकी जास्त सांगत नाही. मग त्यांनी अजून काही ठिकाणी म्हणले की स्त्री पुरुषांची चित्तवृत्ती अनुकूल वर्ते धर्मप्रवृत्ती, तरीच परलोक साधिती इतरा प्राप्ती ते नाही. स्त्री पुरुषांची चित्तवृत्ती ही समतोल पाहिजे, अनुकूल पाहिजे, धर्माला अनुकूल पाहिजे. आणि ते सगळं जर सगळे पाळत असतील, मुख्य म्हणजे हे सगळं करत असताना भगवत भजन, अन्नदान यामुळं नाथांच्या वाड्याला मंदिराची शोभा आलेली होती.
आत्ता जे दान सांगितले, दान किती प्रकारचं, किती प्रकारे सांगितले दानाचे. अन्नदान तर श्रेष्ठ दान आहेच. ज्याला अगदी अर्थ नसेल त्याला अर्थ दान करा, पण आपल्याला जे माहिती आहे, ज्ञान आहे, उपदेश आहे, या उपदेशांचं ज्ञान करा. आणि उदरभरण करत असतानाच प्रपंच आणि परमार्थ हा एक एक करून आनंदानं नांदत असलेला पाहून, म्हणजे त्यांच्या ठिकाणी ह्या दोन्ही गोष्टी आनंदाने नांदत होत्या. आणि म्हणून भाविकांना किंवा भक्तांना सुद्धा अतिशय आनंद होत होता. आणि गिरिजाबाईंसारखी पत्नी त्यांना मिळालेली होती. एका हाताने टाळी वाजत नाही तसं एका चाकाने चक्रम एकम न वर्तते. गृहस्थाश्रम म्हणून श्रेष्ठ आहे की जोडीदार, आता कदाचित तो विजोड असतो, काही वरून पाहायला काहीच जुळत नसतं, पण अंतरंगातनं दोघांनी एकरूप व्हायचं असतं. आणि मग सगळ्या जणू काही या आशासारख्या वधूवरांना एकत्रित येऊन कदाचित ब्रह्मदेवाला त्यांनी हे दिलं असेल, काय म्हणू आपण, धन्यवाद दिले असतील. कारण कालिदास म्हणतो, अल्पम तुल्य शीलानी द्वंद्वानी सृज्यन्ते. अतिशय अल्प अशी जोडी असतात किंवा जोड्या असतात की ज्या समान, ज्यांचं आचरण आहे, समान वागणूक आहे, असं हे दिसतं. आता मला भूदया किंवा भूतदया हा जो शब्द वापरलेला आहे, भूतदया फार महत्त्वाचं आहे. त्याच्याबद्दल मला आत्ता जेवढी समोर डोळ्यापुढं आहेत उदाहरणं आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की त्या एकनाथांनी काशीहून आणलेलं पाणी म्हणजे गंगाजल तीर्थ हे तडफडणाऱ्या गाढवाला पाजलेलं आहे. आणि सगळे त्याची थट्टा करतात किंवा सगळ्यांना वाईट वाटतं की एवढं इतक्या लांबून आणलेली कावड आणि ती गाढवासाठी वाया घालवली. पण ही खरी भूतदया आहे. त्यांना इतका आनंद झाला की ते पाणी प्याल्यानंतर तडफडणारं गाढव जेव्हा हुशारी येऊन उभं राहिलेलं आहे, ही खरी त्यांना भूतदया, त्यांनी भूतदयेचं एक चांगलं उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे ते फुकट गेलं नाही, ते उलट जास्त उपयोगी पडलेलं आहे. म्हणजे ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत सगळ्यांचे देह हे नाशिवंत आहेत. देहाचा पडदा दूर सारून पाहिलं की सर्वात हरीच आहे. आणि हरी वाचून विश्वात काय आहे, आपली दृष्टी चिन्मय झाली की सर्वत्र चैतन्य वाचून दुसरं काहीच नाही. सर्वत्र हाच परमात्मा भरून राहिलेला आहे. म्हणून त्याच्याबद्दल पंत जे आहेत ते म्हणतात, पाणी एको पंत द्रभुनी विकळ तृषित रासभा पाजी, ते लक्ष विप्र भोजन सम झाले म्हणती साधू बापाजी. खूप काही सांगण्यासारखं असतं. नामदेवांनी सुद्धा पोळी खात असताना कुत्र्यांनी पळवून नेली तर त्यांना असं वाटतं की अरे ती कोरडी पोळी कशी खाईल, म्हणून तुपाचं भांडं घेऊन पळणारे आहेत. ज्ञानदेवांनी सुद्धा ज्यावेळेला त्यांची सत्वपरीक्षा पाहण्यासाठी त्या सगळ्या पंडित वर्गांनी किंवा श्रेष्ठांनी सांगितलं की हा रेड्यामुखी तुम्ही वेद बोलायला शिका रेड्याला. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे ते गीत खूप छान आहे, वेद महिषामुखी बोलाविले, वेद महिषामुखी बोलाविले, वेद महिषामुखी बोलाविले. किंवा एक जणांनी छान त्याच्यावरचं स्तोत्र जे ज्ञानेश्वर रचलेलं आहे तिथं असं म्हणलेलं आहे, वेदान वेद विदान महो अहो पशुमुखात प्रोच्चार्य सर्वे गिराम, इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं, वंदे तं करुणाकरं प्रभुवरं श्री संत ज्ञानेश्वरम. त्या समर्थांच्या जीवनातले पण असेच प्रसंग आहेत. तर आपण ह्या भूतदयेपर्यंत आलेलो आहोत. चौथी चोवी झालेली आहे. आणि षटकर्म, तर षटकर्म आणि मुख्य म्हणजे सगळ्यांशी मधुर बोलणं. कितीही त्रास झाला तरी प्राणीमात्रांशी, प्राणीमात्रामध्ये सगळे आले
मनुष्य मात्र आहेत, सगळे प्राणी मात्र आहेत. आणि म्हणून शास्त्रोक्त सर्व प्रकारे नेमक, शास्त्रोक्त करणे काही एक, त्याही मध्ये अलौकिकत्व हा भक्तिमार्ग. आता आपल्याला भक्तिमार्गाकडे उद्या वळायचे, की हा जो भक्तिमार्ग आहे हा शास्त्रोक्त, शास्त्रानं सांगितल्याप्रमाणे सगळी कर्म करायची आणि अलौकिक असा भक्तिमार्ग आहे. भक्तिमार्गाशिवाय किंवा भक्तीशिवाय आपल्या जीवनाला काहीच अर्थ नाही. आणि भक्तिमार्ग जिथे अलौकिक असतो तोच गृहस्थाश्रम धन्य होय. हा गृहस्थाश्रम उत्तम आहे, पण ज्याचं चित्त भगवंताकडं लागतं आणि ज्याच्या अंतःकरणात वैराग्य उदय पावतं तो सर्व संग परित्याग करून साक्षात्काराच्या मागे लागतो. अशा उदासीन वृत्तीच्या आत्मज्ञानी पुरुषाला पाहिलं की समाधान होतं आणि मोठ्या पुण्याईनंच अशा पुरुषांची गाठ पडते. असे पुण्यवान पुरुष संत आपल्याला लाभतात. 7वी ओवी आपण नुसती वाचून ठेवूया. पुरश्चरणी काया क्लेसी दृढव्रती परमसायासी, जगदीशा वेगळे जयासी थोर नाही. इथं तर आपण समर्थांच्या उदाहरणानंच उद्या सुरुवात करूया. मला आहे अजून 2 मिनिट. पुरश्चरण म्हणजे जो पुरश्चरण करतो, पुन्हा पुन्हा वर्तनं. मला अगदी आत्ता लगेच एक उदाहरण आठवते. आपले मुकुंद काका जाडदेवळेकर, सगळ्यांनी नाव ऐकलेलं आहे, त्यांची ज्ञानेश्वरीवरची आणि सगळ्यावरची हे प्रवचनं ऐकलेली आहेत. स्वतः ते 1.25 वर्ष तिथे दत्तधाममध्ये नाशिकला जाऊन राहिले आणि या वयात 80च्या पुढे ही पुरश्चरणं त्यांनी पूर्ण केलेली आहेत. तर अशी उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर पाहिजेत. आणि मग त्यांचं कुटुंब किंवा त्यांचा गृहस्थाश्रमसुद्धा त्यांनी यशस्वी केलेला आहे. त्यांची परंपरा मुलगा तर चालवतोच आहे, पण नातूसुद्धा चालवतो. आणि शरीराला कष्ट देण्यास मागं पुढं पाहत नाहीत. वय वर्ष 85-80च्या पुढे लोक म्हणतात आता नाही बाबा, आता मी शांत बसणार आहे, आता मी काही करणार नाही. पण ही पुरश्चरणं करून शरीराला जरी ताप होत असला तरीसुद्धा मनाला जो आनंद मिळतो तो मिळवायचा आहे. आणि ही व्रत हा जो सांभाळतो, खूप श्रम करतो, या सगळ्या गोष्टी असूनसुद्धा एका भगवंता वाचून त्याला श्रेष्ठ दुसरं काहीच नाही. कारण काय आहे बघा ना, कितीही तुम्ही संसारामध्ये रमलात, कितीही केलं तरी शेवटी समाधान नावाची गोष्ट आहे का? संतोष आहे का? नाही. त्याच्यासाठी भगवंताचं अधिष्ठान पाहिजे आणि ते जर आपल्याला मिळालं असेल तरच आपण सुखी राहू. ही सगळी षटकर्म करायची, वाग्माधुर्य ठेवायचं आहे. आणि आत्ता सांगितलं तसं पुरश्चरण आपल्याला निदान बाकी काही नाही. गोंदवलेकर महाराज आणि समर्थ आपल्याला काय सांगतात? नाम. इतकं नाम सोपं आहे की नाम स्मरण बास तेवढं जर करत राहिलो तर आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या प्राप्त होतील. तर ते आपण करूया. आणि यज्ञदान तपःकर्म न त्याज्यम इति चापरे, भगवद्गीतेत तर अशी सगळी विधानं आहेत. भक्ताबद्दल तर भक्तियोग एक पूर्ण अध्याय सांगितलेला आहे, तो उद्या पाहूया. रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी, वत्सा लागी धेनू जैसी, वत्सा लागी धेनू जैसी, करी करुणा सावली दया करी, रामदास माऊली दया करी. जय रामात्मज तनयावरी करी, जय रामात्मज तनयावरी करी, करी करुणा सावली दया करी, रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी. झालेली सेवा समर्थ आणि श्री रामचरणी अर्पण करते. आपण सगळेजण माझे बोबडे बोल म्हणूया किंवा जे काही मला सुचेल ते सांगते, ते सगळे स्वीकारत आहात, सगळे ऐकत आहात आणि मला ही पहाटेच्या वेळेची संधी मिळते आहे
म्हणे स्वतःला धन्य समजते. धन्यवाद. श्रीराम जय राम जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ. योग्यता ताई. जय श्रीराम. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम